हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आम्ही सकाळी सकाळी इथं वॉकिंग करायला आलो आहे. बघा, हे जंगल आहे पण गार्डनमध्ये केलेलं आहे. आज आम्ही आलो आहे मेडचेला, बहादूरपल्लीला. इथे एक छोटंसं गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये जातो आहे आम्ही आता. गार्डन आहे का जंगल आहे काही कळत नाही मला. जंगलमध्ये गार्डन आणि गार्डनमध्ये जंगल असं वाटतंय. एकदम सुमसाम एरिया आहे पूर्ण. इथून अशी मध्ये आम्ही एंट्री केली, आता मध्ये जातोय. बघा, पूर्ण गार्डनचा एरिया आहे ना, पूर्ण सुमसाम आहे. एकदम जंगल एरिया आहे आणि साईडला दोघं बाजूला आहे ना मोठे मोठे लांबे लांबे झाड आहे. हे जे गार्डन आहे हे गव्हर्नमेंटचं गार्डन आहे, वॉकिंग गार्डन. खूपच लांब आहे आमच्या घरापासून. आम्ही इथं काही कामाने आलो होतो मुलींच्या कॉलेजकडे, तर आम्हाला हे गार्डन दिसलं. थोडा टाईम आहे तर आम्ही म्हटलं चला गार्डनमध्ये जाऊ, थोडा वेळ थांबू. चला, मी आता पूर्ण गार्डन फिरते आणि तुम्हाला पण दाखवते काय काय आहे इथं. बघा, तिथून मी सरळ चालत चालत अशी इथं आली आणि इथून आता सरळ हा रस्ता एक आहे आणि इथं एक साईडला पण रस्ता आहे. तर मी विचार करते कुठे जायचं. आम्हाला इथं साईडला एक झोपडी दिसली तर आम्ही या झोपडीकडे फाकून गेलो आणि आता इथं फोटोशूट करू थोडा वेळ. बघा, तिथं गार्डन पण दिसतंय. ही जी झाडं आहे ना एकदम वेगळीच दिसत आहे मला. एकदम लांबी लांबी आहे आणि वरती त्यांना खूप छान पानं आली आहे. बघा, असं पूर्ण जंगलसारखंच वाटतंय. एकदम भीती पण वाटते मला. तर अजून तर कोणीच नाही आहे गार्डनमध्ये, एकदम शांतता आहे. आम्ही एकदम सकाळी सकाळीच निघालो होतो, घरी नाश्ता पण नाही केला. आता आम्ही इथं नाश्ता पण आणला आहे घरून बनवून. आज आम्ही नाश्त्याला ढोकळे आणि चटणी आणली आहे. आता आम्ही नाश्ता करतोय. सकाळी आम्हाला घरी टाईम नाही भेटला आज नाश्ता करायला, तर मी ढोकळे आणि पुदिन्याची चटणी घेऊन आली आहे सोबत. आज नाश्त्याला बनवलं होतं तर मी नाश्ता पॅक करून घेतला आणि आता इथं गार्डनमध्ये खातो आहे आम्ही. नाश्ता पण झाला आहे आमचा करून आणि आता थोडा वेळ आराम पण केला आम्ही आणि आता मी इथं झोका खेळते. मला ना हा झोका खूपच आवडला. आमच्या अपार्टमेंटमध्ये पण आहे पण मी कधी बसत नाही तिथं, पण आता इथं गार्डनमध्ये आली आहे ना तर बसते मी. त्याच्यानंतर इथं झोका आहे, घसरगुंडी आहे, वेगवेगळे एक्सरसाइज करायचं पण आहे. सगळं केलं मी आणि मस्त एन्जॉय केलं या गार्डनमध्ये. आम्हाला जो टाईम होता जाण्यासाठी तर आम्ही इथं 12-12:30पर्यंत थांबलो. आणि मला तर झोका एवढा आवडतो ना, खूपच आवडतो. झोका खेळायचं म्हणजे मला लहानपणीची खूपच आठवण येते. मी लहानपणी खूप झोका खेळली आहे. मला इतकी हौस वाटत होती ना इथं झोका खेळायला, खूपच छान वाटत होतं. सगळी एक्सरसाइज करून झाली, नाश्ता पण झाला. आम्ही आता थोडंसं वॉकिंग करतो आहे गार्डनमध्ये. सकाळचा टाईम आहे ना तर काही जास्त ऊन पण नाही पडलं आहे आज आणि आभ्राभ्रा आल्यासारखं वाटतं आहे. वातावरण एकदम असं वेगळंच वाटतं आहे आज, त्याच्यामुळे छान वाटतं आहे फिरायला पण. आम्ही आता वॉकिंग करतो, पूर्ण गार्डन फिरतो, बघू गार्डनमध्ये काय काय आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही बघतो हे गार्डन पण आम्ही कधी आले नाही मध्ये. आज टाईम होता तर मध्ये आलो आम्ही. म्हटलं बघू कसे गार्डन आहे ते. गार्डनमध्ये ना खूप सारे झाडं लावले पण एकदम जंगलचा एरिया आहे, खूपच भीती पण वाटते. एकदम शांत वातावरण आहे. बघा, इथं सापाचं वारूड आहे. हे जे गार्डन आहे ना गव्हर्नमेंटचं गार्डन आहे. सकाळी 6 वाजल्यापासून गार्डन चालू होतं. वॉकिंग गार्डन आहे हे. मला कळत नाही एवढ्या जंगलामध्ये कसं काय लोक येत असतील वॉकिंग करायला. एकदम पूर्ण जंगल एरिया आहे हा. इथं खूपच बटरफ्लाय आहे. आम्ही बटरफ्लायच्या गार्डनकडे आलो आहे.
खूप सारे बटरफ्लाय, मी त्यांचा व्हिडिओ करते पण ते पडत आहे इकडे तिकडे. बघा तुम्हाला दाखवते बटरफ्लाय. इतके सारे बटरफ्लाय ना, खूपच आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे एकामागे एक खूपच पडत आहे. इकडे कॅमेरा पकडला तर तिकडे पडत आहे, तिकडे पकडला तर इकडे पडत आहे. एकामागे एक पडत आहे नुसते. बघा एकदम मस्त मस्त आहे आणि कलर तर एवढे छान आहे ना, मस्त कलर आहे. एकसारखेच कलर आहे सर्वांचे जवळपास. असा लाईट पोपटी कलर आहे. बघा दिसतंय ना तुम्हाला, कॅमेरामध्ये एवढं दिसतंय की नाही माहीत नाही, पण असं ओरिजिनल मी इथं बघते ना, खूपच बटरफ्लाय दिसत आहे. बघा हे शमीचं झाड आहे, त्याच्या मागे पण इथं खूप सारे बटरफ्लाय आहे. आता गार्डनमध्ये जास्त हिरवळ नाही आहे, सुकलेले पण झाडं दिसत आहे, कारण आताच उन्हाळा गेला ना म्हणून. आता 1 महिन्याने इथं पूर्ण हिरवगार होऊन जाईल. बघा किती सारे बटरफ्लाय आहे, एकदम एकामागे एक एका लाईनीत पडत आहे सगळे. चला आता बटरफ्लाय पण पाहून झाले. आजचा जो मोसम आहे ना, एकदम असं ढगाळ वातावरण आलं आहे. हे बघा आजचं वातावरण आहे ना, आभाळ आल्यासारखं झालं आहे. असं वाटतं की पाऊस येईल थोड्या वेळाने, पण पाऊस नाही येते. असंच आभाळ आल्यासारखं झालं आहे. आता 10:30-11 वाजता आहे, तरी पण वातावरण पहा असं वाटतं आहे सकाळचे 7-8 वाजले. एकदम असं वातावरण झालं आहे. आणि बटरफ्लाय तर लपाछुपी खेळताय का पळापळी खेळताय काय माहिती, इकडून तिकडे तिकडून इकडे पडतच चाललंय. बिलकुल 1 सेकंद थांबत नाही आहे बटरफ्लाय. इतके पडताय खूपच. बघा इथून एक जाण्याचा रस्ता आहे आणि हा इथून एक जाण्याचा रस्ता आहे. आम्ही इथून आलो, आता इथं गेलो, इथून पण आलो आम्ही. इथं बटरफ्लाय दिसले तर इथं थांबून गेली मी 5 मिनटं. आज जास्त पुढे नाही जाऊ शकत, खूपच थकलो आम्ही. गार्डन तसं खूपच मोठं आहे, एकदम लांबपर्यंत आहे, पण तिथं जायला पण भीती वाटते आणि एकदम सुमसाम आहे ना, जास्त काही लोक नाही येईल गार्डनमध्ये, म्हणून आम्ही काही जात नाही तिकडे. पिकॉकचा पण येतोय आवाज हळूहळू खूप लांबून लांबून, पण कुठे आहे काय माहिती. आम्ही इथल्या इथं फिरून घेतो आणि मग निघतो. बघा हे काट्यांचं झाड आहे, खूपच सुंदर दिसतंय. मला आवडलं हे झाड म्हणून मी याचा व्हिडिओ घेतला. बघा या झाडाला पूर्ण पाने आहे, फक्त हे 2च फुलं आलेले. पूर्ण हिरवं झाड आहे आणि त्याच्या आजूबाजूला बघा हे बटरफ्लाय फिरत आहे. केव्हाचे तिथंच राऊंड मारताय ते. एवढं झाड आहे पण त्याला 2च फुलं आहे एवढूशे. बघा हे जे झाड आहे ना, त्याला पूर्ण हिरवे हिरवे छोटी छोटी पानं आली आहे आणि मध्ये एकच दांडी आहे, तिच्यावर बारीक बारीक पांढरे पांढरे छोटे छोटे फुलं आले. एकदम मस्त वाटतंय ते फुलं छोटे छोटे आणि त्याच्या आजूबाजूला हे बटरफ्लाय फिरत आहे. इथे ना गार्डनमध्ये जागोजागी अशी बाग पण ठेवली आहे बसण्यासाठी, पण बसायचं काही इथं सापाचे वारूळ पण भरपूर आहे, त्याच्यामुळे भीती पण वाटते. पण ज्यांना बसायचं ते बसतात. खूपच लोक असे गार्डनमध्ये बसले पण आहे. बघा हे झाडं एकसारखी झाडं दिसत आहे. जंगलात लांबपर्यंत तुम्ही पाहाल ना तर अशीच झाडं दिसत आहे. बघा पक्ष्यांचा किती छान आवाज येतोय, मस्त. वरती खूप सारे पक्षी आहे. ह्या गार्डनमध्ये कोणाला बड्डे पार्टी किंवा डब्बा पार्टी करायची असेल ना तर तुम्ही करू शकता. फक्त घाण नाही करायची, डब्बा पार्टी वगैरे करू शकता इथं, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा माझ्या मिस्टरांना ना फोटोशूटची खूपच आवड आहे. कुठेही फोटो काढत असतात ते आणि कॅमेरा पण सोबतच असतो त्यांचा. आता आम्ही ह्या गार्डनमध्ये आलो आहे ना, इथं पण ते कॅमेरा घेऊन आले होते.
तर इथं फोटोशूट करत बसले. माकोड्यांचा फोटो, खारुताईचा फोटो, मुंग्यांचा फोटो, कोणाचा पण फोटो काढताय. बघा आता इथं काय आहे काय माहिती, याचा फोटो काढताय, व्हिडिओ पण करताय. बांबूचेच खूप सारे झाड आहेत इथं. आम्ही पूर्ण गार्डन फिरून आलो. पूर्ण म्हणजे अर्धच फिरलो, तसं पूर्ण नाही फिरलं एकदम. आणि आता परत इथं एक्सरसाइज करायला लागलो. थोडा वेळ एक्सरसाइज करू, आम्हाला कसं पण टाईमपास करायचा आहे थोडा वेळ अजून, म्हणून आम्ही इथं परत एक्सरसाइज करायला लागलो. कारण आता बरेच लोक आले, आता 11:30-12 वाजता आहे. खूपच मंडळी आले, एक्सरसाइज करताय, कोणी गेम खेळतंय, झोका खेळतंय, कोणी काय खेळतंय. छान वाटतंय, गार्डन भरल्यासारखं वाटतंय आता थोडं. बघा इकडे मी सायकल चालवते. ही सायकल आहे ना, मध्येच जोरात चालायची आणि असं थांबून जायची लगेच. बघा पायडल मारलं की चालायची आणि लगेच थांबायची. तरी पण मी खूपच वेळ सायकल चालवली आणि खूप सारे गेम खेळले. तर सगळेच गेम खेळले खूपच वेळ. बघा या गार्डनमध्ये ना बांबूचे झाडं खूपच दिसले आम्हाला. तर खूप छान वाटत होतं. इथं हिरवं हिरवं गार वाटत होतं मस्त. आणि बांबूचे झाडं पण एकदम बारीक आणि मस्त वाटत होते. आम्ही मस्तपैकी इथं व्हिडिओ शूट केले आणि खूपच छान वाटत होतं. हे बांबूचं झाड छान आहे का ते बांबूचं झाड छान आहे असं पाहत होतो. मस्त वाटत होतं या बांबूच्या झाडामध्ये. ह्या गार्डनमध्ये येऊन आहे ना खूपच छान वाटलं. एकदम हिरवे हिरवे झाडं, मस्त पक्ष्यांचा आवाज, सकाळचा टाईम, छान वॉकिंग करायला भेटलं, खेळायला भेटलं, एकदम मन प्रसन्न झालं. आता बघा इथं विजयराव फोटोशूट करताय. पाहू कसले फोटो काढत होते. बघा हे सापाचं वारूड आहे, याचा कोणी फोटो काढतो का, पण तरी पण ते काढत होते. बापरे, साप जर आला असता तर बस डेंजरस काम झालं असतं आमचं. बघा इथपर्यंत लांबपर्यंत बांबूचे झाड आहे. जिथं पाहू तिथं बांबूचे झाडं दिसत आहे. इथं हे वेगळंच साईडला गार्डन आहे बांबूच्या झाडांचं. मला तर पूर्ण गार्डनमध्ये त्या सापाचीच भीती वाटत होती. असं वाटत होतं चला आता बस झालं, निघू निघू निघू. पण आमची पण मजबुरी होती म्हणून आम्ही 12-12:30पर्यंतच थांबलो आणि मग निघून गेलो. बघा बांबूचं झाड तिथे खाली. चला निघालोय आम्ही आता घरी. चला निघालो आम्ही आता गार्डनच्या बाहेर. इथून आम्ही एंट्री केली होती, आता निघतोय बाहेर. बाहेर इथं अशी पार्किंग आहे बघा आणि हे गार्डनचं गेट आहे मोठंच. चला आजचा व्हिडिओ जंगल आहे का गार्डन आहे काय माहीत, पण तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघा हेच आहे ते गार्डन. आम्ही या गार्डनच्या मध्ये गेलो होतो आणि आता बाहेरून बघतोय.